तुमच्या मागणीप्रमाणे 39 सेक्टर ठिकाणी आपण आलेलो आहे. रस्त्याच्या बाजूला हिमालयासारख्या असणाऱ्या ह्या बिल्डिंग आहेत, त्याच्याविषयी माहिती तुम्हाला द्यायला आलो आहे. तुम्ही सुरुवातीला गेट पार केलं की आर्यन ह्या संस्थेची सुरक्षा व्यवस्था इथं आहे. तुम्हाला इथे बघायचं झालं एखादा फ्लॅट वगैरे तर इथे एंट्री करावी लागते. हे सगळं आम्ही तुम्हाला घर बसल्या दाखवणार आहे. आपलं बाकीच्यासारखं एका जागेवर एका खुर्चीवर बसवून ते फोटो वगैरे टाकून नाही, आपलं काम फील्डवर आहे. ती माहिती तुमच्यासाठी मी मारुती मुरकुटे आणि प्रदीप चिकणे सोबत तुम्हाला ह्या फील्डवरची माहिती, या सेक्टर 19च्या बिल्डिंग विषयी माहिती देतोय. चला आपण पुढे बघूया. आपण सॅम्पल फ्लॅट बघण्यासाठी आता घरात प्रवेश करतो. या आपण हे बघा, हा आहे हॉल 322चा एरिया. यामध्ये हॉल, इथून असं गेलं की किचन, एल टाइप मध्ये किचन आहे. इथे तुम्ही मस्त पैकी इथे गॅस ठेवू शकता. वर लेंटर आहे तुमच्या गृहिणीचं सामान वगैरे ठेवायला. बेसिक, त्याच्यानंतर इथे जागा आहे म्हणजे हवा वगैरे यायला, जे तुमचं बनवलं ते बाहेर जायला किंवा तुम्ही ते काढू शकता. इथं आउटडोअरचा फॅन वगैरे लावू शकता. त्याच्यानंतर या इथे ही महत्वाची गोष्ट आहे, इथं थोडा पेस आहे. आपल्या त्या सोसायटीच्या तिथे एवढा नाहीये, पण इथे जरा वेगळं आहे. इथं बेसिक आहे. त्यानंतर इथे संडास बाथरूम आहे. आपण बघूया, ही आहे बाथरूम. इथे तुम्हाला पेस आहे याच्या बाजूला. बाथरूम, शॉवर हे चांगल्या क्वालिटीचं लावून दिलेलं आहे. सगळं जरा छोटा आहे पण आपल्याला पुरेल एवढाच आहे. त्यानंतर आपण बघू शकतो, हा आहे बाथरूम. पाश्चात्य देशाच्या बाथरूम सारखा बाथरूम आहे. ती पद्धतीचं बाथरूम आहे, योग्य त्याला लावलेले आहे ते. त्याच्यानंतर हा आहे तुमचं बेडरूम. मस्त बेडरूम आहे. इथे तुम्ही फर्निचरचं कबड बनवू शकता. वर लेंटर आहे. त्याच्यानंतर इथे गॅलरी आहे. हे महत्वाचं, इथून चांगला पेस आहे. तुम्हाला हवा येईल, हवा खेळती राहील. जेवढं वर जा तेवढं आहे. पुढं कुठल्या बिल्डिंगचा अडथळा नाहीये. बटनांची व्यवस्था, लाईटची व्यवस्था, आणि पुन्हा हे बघा फायर सेफ्टीचं. त्यामुळं तुम्हाला याची निवड करायला काय हरकत नाही. ते खालच्या बाजूला दिले, त्यामुळं तुम्ही खाली जरी असलात सगळ्या गोष्टी व्यवस्थित हाताला पुरतील अशा आहेत. इथे खाली ह्या तुम्ही बघितलं असेल, या खिडकीच्या खाली, गॅलरीच्या खाली इथे तुम्हाला दरवाजा वगैरे बनवून तिथे स्टोरेज ठेवण्यासाठी वगैरे आहे व्यवस्थित जागा. चला इथे पण तशीच व्यवस्था आहे. चांगलं आहे. बनवण्याची जी सॅम्पल आहे ते खूप छान आहे, राहण्यासाठी योग्य आहे. तुम्हाला याची निवड करायला. आणि हे जे बांधकाम आहे ते पण सुद्धा एकदम मजबूत दिसतं. लिव्हिंग रूम मध्ये बघा फायरची सोय, 2 प्रकारचे फॅन तुम्हाला लावता येतात. आणि इथे तुम्हाला सगळ्या सेफ्टी सुविधा पुरवलेल्या आहेत. 322चा एरिया आहे. किंमत त्याची 22-23 लाखाच्या जवळपासच आहे. बाजूला मोठा हायवे, इथे ते रोडपाली रोडला जाणार आणि इकडे शिळफाट्याला जाणार. त्याच्या बाजूला जो ब्रिज आहे त्याची माहिती आपण दिलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये. तो 5 वायर खारघरवर टच व्हायला, इकडून तुम्हाला रोडपाली कळंबोलीला जाऊ शकता. त्या मोठ्या हायवेला, पुणे हायवेला तुम्ही किती 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आपण आता खालचा एरिया बघूया, त्याची व्यवस्थित माहिती देऊया. चला, एक गोष्ट सांगायची राहिली, हे जे किचन आहे, ज्या अगोदरच्या सोसायटी आहेत, अगोदरचे घर आहे त्याच्यापेक्षा हे मोठं आहे. एल आकाराचे दिले, तिथे फक्त तुम्हाला आय टाईप दिलं होतं, तिथे एल आकाराचं आहे. खाली ठेवायला जात आहे. आणि तिथे फ्रीज ठेवायला प्रॉब्लेम येत होता. तिथं सेपरेट फ्रीज ठेवायला तुम्हाला वेगळा दिलेला आहे. त्यामुळं ती एक अडचण दूर करण्याचा, म्हणजे याच्यात अपग्रेड करण्याचा शिडकोनं प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आणि मोठं आहे. आणि इथे हवाची ये जा, वाऱ्याचं सर्क्युलेशन होण्यासाठी मोठा वाव आहे. त्यामुळं ही एक त्याच्यातला बदल आहे. गॅलरी दिली आहे, तिथे गॅलरी अशा नाहीये. आणि बाहेर बिल्डिंगचा अडथळा आहे, पण इथे समोरच्या बाजूला बिल्डिंगच नाहीये. हा एक बदल आहे. बाहेर 1 2 3 4 5 6
6 रूम आहेत एकाच माळ्यावर, मधला पेस आहे, त्यानंतर 2 लिफ्ट आणि दोन्ही बाजूला तुम्हाला जिन्याची व्यवस्था केलेली आहे. इथून तुम्हाला हा रस्ता दिसेल, तिथून बाहेर पडायला आहे, इथून बाहेर पडायला आहे. चला आपण खालचा एरिया बघूया आता. बनवणं चालू आहे. आम्ही आत्ताच चौकशी केली तर सांगितलं आणखी 2-3 वर्ष जातील, पण 3 वर्षानंतर म्हणजे लॉटरी जरी निघली तरी तुम्हाला पोझिशन भेटण्याचा कालावधी 1-2 वर्षाचा असणार आहे. बघा खूप सुंदर 3 रंगाच्या बिल्डिंग आहेत, पिवळी, चॉकलेटी, लाल आणि हिरवी अशा रंग सुंदर अशी. कुठलीही गोष्ट म्हटलं की चांगल्या आणि वाईट गोष्टी आल्याच, मग तसं ह्या प्रोजेक्टचे फायदे आणि तोटे सुद्धा आहेत. आपण थोडंसं तोट्याविषयी बोलूया. प्रत्येकाला असं वाटतं वाहतूक व्यवस्था असावी, इथे आहे, परंतु तुम्हाला महानगरपालिकेची बस इथून तुम्हाला दिसणार नाही. तुम्हाला वाटतं मार्केट जवळ असावं, मार्केट इथून आसपास नाहीये, तुम्हाला थोडंसं दूरच जावं लागेल. नावडे गाव आहे, त्या गावाला जावं लागेल. जसं तुम्हाला पिठाची गिरणी, तुमच्याकडे जर घरघंटी नसेल, तुम्हाला पिठाची गिरणीला तिथं जावं लागेल. दुकान, मार्केट, भाजीपाल्याला हे तिकडेच जावं लागेल. पुन्हा बाजूला वास आहे, ते जे MIDCचे प्रोजेक्ट आहेत त्याचा वास इथं येतोच. त्यानंतर जी पटरी आहे, त्या पटरीचा जो येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचा आवाज तुम्हाला ध्वनीचा आहेच. रस्ता असल्यामुळे मोठमोठे वाहनं आहेत, त्या वाहनांचं प्रदूषणाचा थोडाफार परिणाम तुमच्यावर होईलच. शाळा, मुलांसाठी शाळा आजूबाजूला आपण चौकशी केली, इथे आहे बाजूला एक शाळा या उड्डाण पुलाच्या तिथे, पण ती 5वीच्या नंतर आहे. लॉ कॉलेज पण आहे, पण ते नंतर आहे. त्यामुळे ते आपली जी मेट्रो आहे, या मेट्रोला तुम्हाला प्रवास करण्यासाठी जरा खूप दूर जावं लागेल. जवळजवळ 2-2.5 किलोमीटरचं अंतर आहे पेंदार स्टेशनला, तिथपर्यंत जावं लागेल. तुम्हाला इथून थोडासा प्रवास करायला तुमच्या स्वतःच्या गाडीच लागेल. हा एक या प्रमुख तोटे आहेत. बाकी प्रोजेक्ट चांगला आहे. आपण महत्वाचं काय, हे जे प्रदूषण आहे, त्या प्रदूषणासाठी आता इथे टावर उभारणं चालू आहे. आपल्या पनवेल महानगरपालिकेतर्फे टावर उभारलेला आहे इथे कोकणीच्या जवळ. तर तुम्हाला त्या प्रदूषणावर सुद्धा मात करण्यासाठी उपाययोजना चालू आहे. तुम्ही नक्कीच ह्याचा विचार करू शकता. इतर सोसायट्यापेक्षा आम्हाला बरं वाटणारा हा प्रोजेक्ट आहे. तुम्हाला सांगा ना, 2.5 लाखाची सबसिडी, 23 लाखाच्या जवळपास हा घर जातो. त्यात 2.5 लाखाची सबसिडी 20 लाखामध्ये मुंबईसारख्या, नवी मुंबईसारख्या शहरामध्ये LNTच्या बांधकामाचं घर तुम्हाला भेटतंय, ही फार मोठी गोष्ट आहे. तुम्ही तुम्ही जर कुठंच घर घेतलं नसेल, तुमचं बजेट मर्यादित असेल, तर ह्या प्रोजेक्टचा लाभ घ्यायला हरकत नाही आहे. ही माहिती तुम्हाला घर बसल्या आम्ही देतोय. आम्ही स्वतः जाऊन इथं प्रत्येक गोष्टी बघितल्या, तुम्ही येऊन इथं बघू शकता. माझ्यासोबत आहे प्रदीप चिकणे, मी मारुती मुरकुटे. आम्ही तुमच्यासाठी प्रश्न करतोय, तुम्ही विचारलेल्या प्रश्नांसाठी उत्तरं देतोय. हे चॅनल पूर्ण बघा, सबस्क्राईब करा, एकमेकाला शेअर करा, कमेंट्स करा. आम्ही तुमच्याजवळ तुम्हाला हवी असणारी माहिती पुरवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. संध्याकाळचा वेळ आहे, सॅम्पल फ्लॅट बघण्यासाठी कितीतरी लोक आले. लोक येत आहेत, आपण बघू शकतो, येणाऱ्यांची गर्दी आहे. इथं येऊन बघण्यापेक्षा आम्ही तुम्हाला बसल्या बसल्या हे सगळं प्रोजेक्टची माहिती देतोय. तुम्ही बघा, त्याचा आनंद घ्या, विचार करा, ॲनालाइज करा आणि काळजी घ्या.